नमस्कार, मी निरंजन. महाराष्ट्र राज्याचा अनर्थ संकल्प काल महाराष्ट्र राज्याचे अनर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आणि त्यांच्या भाषणामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक याच्या पलीकडे गावाचा उल्लेखच नव्हता. म्हणजे हा अनर्थ संकल्प कोणासाठी आहे हाच प्रश्न त्याच्यामधून निर्माण होतो. त्याची आजची माध्यमांमधली बातमी बघा, हे दिव्य मराठी, त्याच्यामधली ही बातमी आहे आजची. म्हणजे माध्यमांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे ना, थोडी शरम. आता याच्यामध्ये फोटोशॉप केलेला देवेंद्र फडणवीसचा शेतकऱ्यासारखा फोटोशॉप केलेला, म्हणजे हे भाजपचे बिल्डोक IT सेलवाले ते करत होते. आता याच्यामध्ये माध्यमं आली, ते पण फोटोशॉप करायला लागले त्याच्यानंतर. म्हणून मी मुद्दाम बॅकग्राऊंड वेगळी घेतली की वास्तव काय आहे हे कोणीतरी बोलायचंय की नाही, कोणीतरी सांगणार आहे की नाही. लेजिस्लेचरची, या विधिमंडळाची अकाउंटेबिलिटी, त्यांचं उत्तरदायित्व हे माध्यमांनी ठरवायचं असतं, हे त्यांचं कर्तव्य आहे. बातम्या काय केलंय, शेतकरी देवो भव, शेतकरी देवो भव. म्हणजे आत्ता परवा 2 दिवसापूर्वी भारत सरकारने अतिथी देवो भव या नावाच्या शब्दाला तर तिलांजली दिली, त्याचे अंतिम संस्कार करून टाकले. अतिथी म्हणून बोलवलेल्या इराणची बोटीला देवो भव सारखं वागवलं नाही. त्यामुळे अतिथी देवो भव या गोष्टीला इराणची बोट बोलाल्यानंतर भारत सरकारने तिलांजली दिली, अंतिम संस्कार केले, त्याचं विसर्जन करून टाकलं. हे अतिशय स्पष्ट झालं. आता शेतकरी देवो भव अशा हेडिंग्स, असे मथळे माध्यमांनी द्यायचे. याचं नाव, या अनर्थ मंत्र्याचं नाव देवेंद्र आहे म्हणून. बरं, त्याच्यात काय लिहिलंय, म्हणजे डेव्हिल लाईज इन द डिटेल्स, तपशिलांमध्ये सैतान असतो हे जे म्हणतात, तो तपशिलांमधला सैतान लपलेला हा बाहेर आणणं, लोकांना दाखवणं, ही खरी जबाबदारी आहे. लोकांना सत्य सांगा आणि सैतानाला शर्मिंदा करा, हे मी मुद्दाम म्हणत असतो सतत. हे काम करतायत माध्यम. हे काय आहे, आता याच्यात शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, याचं पुढचं अनालिसिस आहे का कुठे? अख्ख्या वर्तमानपत्रात कुठे आहे? कुठेच नाही. 1000 पेक्षा जास्त लोकसंख्येची गावं कॉन्क्रीट रस्त्याने जोडणार. कोणी मागितली? कोणी सांगितलं? कोणी मागणी केली होती? कशासाठी कॉन्क्रीटने जोडणार? डांबरी रस्ते आहेत ना, पुरेसे आहेत ना. सिमेंट इंडस्ट्रीच्या लॉबीचा हा सगळा नेक्सस भ्रष्टाचार करायचा आहे. असलेले चांगले रस्ते सिमेंटचे, डांबराचे, हे काहीही कारण नसताना फक्त भ्रष्टाचारासाठी कॉन्क्रीटचे केले जात आहेत. नाशिक मधले उत्तम क्वालिटीचे 18-19 रस्ते हे काहीही कारण आणि मागणी नसताना ही महानगरपालिकेने कुंभमेळ्याच्या नावाखाली कॉन्क्रीटचे करायला घेतले का? 12 वर्षापूर्वीच्या कुंभमेळ्याला हे सगळे आलेले भाविक आणि साधू संत हे डांबरी रस्त्यावर चालले होते ना, त्यांनी मागितला कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे म्हणून. नाशिककरांनी मागितला. याचे दूरगामी परिणाम काय होतात हे कोणी पाहणार आहे? सगळ्या परिसरामधल्या टेम्परेचर्स मध्ये जी वाढ होऊन जाते 2-2, 4-4 डिग्री सेल्सिअसनी, याचे परिणाम तो परिसर आणि तिथले नागरिक भोगतात. या फडणवीसला काही चुकवायचं नाही त्याच्यातून. हा त्रास त्या संपूर्ण परिसराला होणार. आणि यात भ्रष्टाचार कसा हे डिटेल सांगतो पुढे, बघत राहा. 7,69,000 कोटीचं बजेट असं म्हटलंय. 7,69,000 कोटी. राज्यावरती कर्ज किती झालंय? राज्यावरचं कर्ज आहे 11,02,654 कोटी. म्हणजे संपूर्ण राज्याचा जेवढा अर्थसंकल्प आहे त्याच्यापेक्षा 4 लाख कोटींनी महाराष्ट्रावरचं कर्ज आहे. हे इथं, ही पहिली हेडिंग इथं मथळा असायला पाहिजे होता या बातमीचा, की 11,02,000 कोटी रुपयाचं राज्यावरती कर्ज आणि 7,69,000 कोटी रुपयाचं बजेट.
म्हणजे भिका मागून हे केलेलं आहे. दिखाव्याला आले मोल माणकाचे, मनातले सत्व शेण झाले. नुसता दिखावा, मनातलं सत्व काय आहे? शेण झालेलं आहे त्याचं पूर्णतः. आणि हे शेण खातात, शेण खाऊ आहेत. या शेण खाण्याला ते पंचगव्य खाणं म्हणतात. एवढाच फरक आहे. आता या कर्जाचं पोस्टमार्टम बघा. 11,02,654 कोटी रुपयाचं कर्ज आहे राज्यावर. 77,000 कोटी रुपये याच्यावर व्याज आहे. 77,000 कोटी व्याजाचे जे आहेत, 77,000 कोटी भागिले 365 दिवस करा. एका दिवसाचं व्याज होतं 216 कोटी 29 लाख. एका दिवसाचं व्याज 216 कोटी 29 लाख. त्याच्या भागिले 24 तास करा. एका तासाचं कर्ज व्याज, एका तासाचं व्याज 9 कोटी रुपये, 9 कोटी 29 लाख. एका तासाचं व्याज भागिले 60 मिनिटं करा. एका मिनिटाचं व्याज 15,02,028. एक मिनिटाचं व्याज म्हणजे हा समजा 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला तर राज्याचे 3 कोटी रुपये गेले व्याजात. इतकं खड्ड्यात घातलेलं आहे. तुम्ही झोपेत असताना सुद्धा व्याज भरताय, कारण मी भागिले 24 तास केलंय. वर्किंग आवर्स प्रमाणे भागिले 8 तास जर केलं, हे 216 कोटी भागिले 8 तास, तर हे काहीच्या काही निघेल. दर तासाला 9 कोटी रुपयाचं व्याज, दर मिनिटाला 15 लाख रुपयाचं व्याज. आणि काय काय प्रतिक्रिया याच्यावर. प्रगतीकडे नेणारा अर्थ, कसा प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प सांगा. संपूर्ण अर्थसंकल्प 7,69,000 कोटीचा आणि राज्यावरचं कर्ज 11 लाख कोटी रुपयाचं. अर्थसंकल्पापेक्षा 40% जास्त कर्ज महाराष्ट्र राज्यावर. आणि हे जे म्हटलंय ना, शेतकरी देवो भव, हे का म्हटलं? कारण त्याच्यात त्यांनी असं सांगितलं, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेलं कर्ज, पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल पात्र शेतकऱ्यांचं. आता पुन्हा याच्यामध्ये पात्र आणि अपात्र हा प्रकार आणला. म्हणजे अपात्र कोण हे अजून माहित नाही, पात्र कोण अजून माहित नाही. ही पात्रता किंवा अपात्रता कोण ठरवणार हे सांगितलेलं नाही, त्याच्याबद्दलचे डिटेल्स दिलेले नाहीत. आणि मुळामध्ये मराठवाड्यामध्ये जे पावसाचं थैमान झालं ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालं. मराठवाड्यातलं संपूर्ण पावसाचं थैमान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालं, ज्याच्यानी 66,000 शेतकऱ्यांची जमिनी खरवडून गेल्या, माती वाहून गेली, फक्त दगड उरलाय खालती. आणि त्यासाठी या महाभागांनी याआधी एकदा 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं होतं. आणि त्यावेळेला याच वर्तमानपत्रांनी देवाभाऊंची दिवाळी भेट असं निर्लज्ज मथळा त्याला दिला होता, बेशरम मथळा. पहिली गोष्ट, याला देवाभाऊ म्हणण्याचं कारण काय? संपादकाचा भाऊ आहे हे, याला नॅरेटिव्ह तयार करायचंय लाडक्या बहिणींसाठी, म्हणून देवाभाऊ. कारण फडणवीस अडचणीला येतं ना शब्द, म्हणून देवाभाऊ हे नॅरेटिव्ह तयार करायचं. आणि त्याच्यात माध्यमांचे संपादक सामील या बेशरम कवायतीमध्ये. हा पहिला भाग. आणि दिवाळी भेट म्हणजे काय? स्वतःच्या खिशातून देणारे, बायकोच्या खात्यामधून देणारे हे पैसे, का स्वतःच्या खात्यातून पैसे देणार होता 31,000 कोटी? आणि मग या वेळेला दिवाळी भेट तर गेल्या दिवाळीला का नाही दिली, पुढच्या दिवाळीला काय येणार? हे प्रश्न विचारत नाहीत हे माध्यमांचे प्रतिनिधी आणि संपादक. म्हणून म्हटलं, माध्यमांनी ही लाचारी आणि बेशरमपणा बंद करायला हवा. या राज्यातल्या शेवटच्या नागरिकाच्या बाजूने उभं राहून बोललं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. या नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये सामील होतात खुशाल, लाजा वाटत नाहीत यांना. हा भाग झाला. या 31,000 कोटी रुपयामध्ये 18,000 कोटी रुपये पीक विम्यातून दिले जाणार होते. वास्तवामध्ये या पीक विम्यातून किती रुपये दिले आतापर्यंत?
एकही रुपया दिलेला नाही. 0 रुपये मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले. एकही रुपया नाही. उरलेल्या 13,000 कोटींमध्ये 66,000 जमीन खरवडलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी 3-3 लाख रुपये खर्च करून जमिनीमध्ये पुन्हा मातीचं पुनर्भरण करून देणार असं म्हटले होते. किती जणांना दिलं? किती रुपये खर्च केले? काही थांगपत्ता नाही. म्हणजे 18,000 आणि हे 8-9 हजार कोटी रुपये, 27,000 कोटी रुपये तर असेच हवेत, ज्याचा काही थांगपत्ताच नाही. आणि ते सगळे ऑक्टोबरमध्ये आपत्तीग्रस्त झालेले शेतकरी, त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काय? काही नाही. त्यांच्यावरचं थकलेलं कर्ज माफ होणार का? नाही. कारण त्यांची पिकं ऑक्टोबरमध्ये नष्ट झाली. सप्टेंबर पर्यंतच कर्ज माफ. मग हे वास्तव सांगणार कोण? हे निर्लज्ज, निगरगट्ट, बेशरम माध्यमाचे प्रतिनिधी सांगतात? नाही. ते सरकार दरबारात सामील असतात. ते दिवाळीच्या वेळेला या देवेंद्र फडणवीसच्या घरासमोर भेटीची पाकिटं घ्यायला लाईन मध्ये उभे राहतात. मागे आलेल्या आहेत बातम्या या. किंवा काय आयफोन देतात म्हणे यांना, पत्रकारांना. लाजा नाही वाटत? तुम्ही बाजू कोणाची मांडताय आणि कोणाच्या रांगेमध्ये उभे राहता दिवाळीची भेट घ्यायला, आणि म्हणून असे मथळे सुचतात. दिवाळीची भेट देवाभाऊंची. आता या सगळ्या गोष्टीमध्ये वास्तवात कृषी क्षेत्रामध्ये 11,000 कोटी रुपयांची कपात केलेली आहे तरतुदीत. कृषी क्षेत्रामधल्या तरतुदीमध्ये 11,000 कोटी रुपयांची कपात केलेली आहे. लाडक्या बहिणी म्हणतात ना, त्याच्यामध्ये सामाजिक न्यायामध्ये 27,000 कोटी रुपयांची कपात केलेली आहे तरतुदीत. सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीत 27,000 कोटी रुपयांची कपात केलेली आहे. कृषी आणि सामाजिक न्याय मिळून 38,000 कोटी रुपयांची कपात केलेली आहे. आणि यातून चालवतायत लाडक्या बहिणी. आणि या लाडक्या बहिणींची मुलं शिकायला नको का? त्यांना शिक्षण मिळायला नको का? त्यांच्या शिक्षणाच्या 84,000 शाळा, 66,000 शाळा बंद करून झाल्या. 18,000 शाळा आता बंद होणार मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत. 84,000 शाळा बंद. या 84,000 शाळांमधले प्रत्येकी 50 धरले तर 4 लाख विद्यार्थी, 40 लाख विद्यार्थी, लाडक्या बहिणींची मुलं. 40 लाख भाचे लाडके भाचे नाहीत. त्यांना शिक्षणापासून दूर ढकललं. कारण हे बहुजनांचे आहेत. बहुजनांच्या मुलांनी शिकायची काय गरज आहे? मनुस्मृती काय सांगते? बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यामुळे 84,000 शाळा बंद, 40 लाख बहुजन विद्यार्थी शिक्षणापासून दूर, आणि त्यांच्या आयांना 1,500 रुपये द्यायचे महिन्याला. 4 लाख शिक्षक नोकरीतून काढून टाकले या शाळा बंद करून. त्या 4 लाख शिक्षकांच्या बायकांना 1,500 रुपये. नवऱ्याच्या हक्काचा पगार बंद करून टाकला. त्या शाळा चालू कशा राहतील यासाठी काही केलं? सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची मुलं कंपल्सरी शासकीय शाळेमध्येच घालावी असा करा ना नियम. आपोआप शिक्षणाचा दर्जा, शाळांचा दर्जा, पटसंख्या सगळं वाढेल. करा ना. का नाही करत? या कलेक्टरची मुलं, एसपीची मुलं, पोलीस कमिशनरची मुलं, सिनियर पीआय, एसीपी, डीसीपी, महसूल अधिकारी, डेप्युटी कलेक्टर यांची मुलं का नाही शासकीय शाळेत जात? पटसंख्या वाढेल ना हो, दर्जा पण सुधरेल आपोआप. पंखे बिंखे लागतील, यांच्या पोरांना गरम होईल, उकडेल तिथं. पण ते नाही करायचं. शासकीय शाळा चालू नाही राहिल्या पाहिजे, कारण तिथं गरीब बहुजनांची मुलं शिकतात आणि त्यांना शिक्षण मिळालं नाही पाहिजे, म्हणून त्या शाळा बंद पडल्या पाहिजे. 12 मोफत योजनांसाठी याच पेपरमध्ये एक छोटीशी बातमी आहे. 12 मोफत योजनांसाठी 1,21,000 कोटी रुपये. तेव्हा ही एवढीशी बातमी आहे. 12 मोफत योजनांवर 1,21,000 कोटी रुपये खर्च होतात या लाडक्या बहिणीसारख्या.
1,21,000 कोटी. आणि शाळा का बरं बंद केल्या आहेत? 84,000 शाळा. कारण पटसंख्या नसताना शाळा सुरू ठेवली तर 2,000 कोटी रुपयाचा खर्च येईल. आता पुढे आणखीन यांचा बेशरमपणा आणि पैशाची लूट कशी होते हे सांगतोच. पण हे या 1,00,000 कोटी रुपयामध्ये 42 नवीन विद्यापीठं तयार झाली असती. 40-42, 25, 30. पण ते नाही करायचं यांना ते लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायचे, नवऱ्यांना बेरोजगार करायचंय, पोरांना शिक्षणापासून दूर करायचंय. या अर्थसंकल्पामध्ये सरकार सांगतं की प्रशासकीय आणि विकास कामांच्या व्यतिरिक्तचा खर्च हा किती आहे? 2,90,000 कोटी. 2,90,000 कोटी. आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून किती रुपये खर्च येणार आहे? 20,000 कोटी. त्याला काय म्हणतात? तिजोरीवरती 20,000 कोटी रुपयाचा बोजा येणार. आणि प्रशासकीय आणि विकासेतर खर्च किती? 2,90,000 कोटी. त्याला बोजा नाही म्हणत, तो बोजा नाही. विकासेतर खर्च बोजा नाही. कर्जमाफी करायची असेल तर 20,000 कोटीचा बोजा. हे सप्टेंबरच्या ऐवजी या मार्च पर्यंत जर कर्ज माफ केलं असतं, सप्टेंबर 2025 ऐवजी मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज, तर किती झालं असतं? 40,000 कोटी रुपये. पण हा जो खरा बोजा आहे विकासेतर खर्चाचा 2,90,000 कोटी रुपयाचा, त्याला हे नालायक सरकार बोजा म्हणत नाहीत. 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करायची असेल तर बोजा अर्थसंकल्पावर, तिजोरीवर बोजा, हे असं याच्यात सांगतात. आणि आता याच्यातला आणखीन किती बघा. धार्मिक स्थळांसह पर्यटन विकास. महत्वाचं काय बघा, धार्मिक स्थळांसह पर्यटन विकास. आणि त्यात काय दिलेलं आहे? एक ओळीमध्ये दिलंय, नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 348 कोटी रुपये खर्च करा. गुगल करा, नाशिक त्र्यंबकेश्वरचा रस्ता लांबी किती आहे? 28 किलोमीटर. 28 किलोमीटरच्या रस्त्याला 348 कोटी रुपये खर्च करा. म्हणजे एका मीटरला 1,24,285 रुपये खर्च करणार. एका मीटरचा रस्ता बनवायला 1,24,285. आणि त्याला त्याचा भागाकार करा. 1 फूट रस्ता बांधायला, 1 फूट रस्ता बांधायला सरकार खर्च करणारे 41,428 रुपये. 1 फूट रस्ता बांधायला. ही लुटमार आहे. हा दरोडा घातला जातोय. सरकारच्या तिजोरीवर घातलेला दरोडा आहे. 1 फूट रस्त्यासाठी 41,000 रुपये, 41,428 रुपये. आणि हा प्रस्तावित खर्च आहे. प्रत्यक्षामध्ये किती होईल माहित नाही. हा प्रत्यक्षात 80,000 रुपये पण करतील एका फुटाला. कारण ओरबाडायचे आहेत पैसे. ऑलरेडी दिवाळखोरीकडे राज्य गेलेलं आहे, कर्जबाजारी झालेलं आहे. दर मिनिटाला 15 लाख रुपयाचं व्याज भरलं जात आहे. दर मिनिटाला 15 लाख रुपये व्याज. आणि याची शरम वाटत नाही. याच्यावरती काय काय प्रतिक्रिया देतात. प्रगतीकडे नेणारा, विकासाकडे नेणारा, मोदींच्या संकल्पनेला बळ देणारा अर्थसंकल्प. काय कर्जबाजारी करणं, महाराष्ट्राला भिकेला लावणं हे मोदींचं स्वप्न, महाराष्ट्राला दिवाळखोर बनवणं हे मोदीचं स्वप्न. आणि हे पूर्ण करणारे हे महाराष्ट्रातले. यांना लाजा नाही वाटत. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल, माधुरी मिसाळ आहे की नाही कमाल सगळी. यातल्या कशाचीच लाज नाही उरलेली. आपण काय बोलतोय, याच्यातून काय होतंय. आणि या सगळ्या इतक्या महत्वाच्या गोष्टी. आता याच्यामध्ये बघा,
देवेंद्र फडणवीसांकडे जी खाती आहेत त्यातल्या गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला एकूण खात्यांना असलेली आर्थिक तरतूद होती 39,000 कोटी एका मंत्र्याकडे असलेल्या, ती वाढवली 8,000 कोटींनी. 47,000 कोटी रुपये एकट्या फडणवीसच्या खात्यांमध्ये. 47,000 कोटी. त्याच्यामध्ये गृह खातं आहे, त्याच्यामध्ये नियोजन आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा खातं आहे, सगळी खर्चाची खाती. उत्पन्नाचं एकही खातं यांच्याकडून नाही. कमावण्याचं खातं आहे का यांच्याकडे? काही नाही. त्यात नुसत्या ऊर्जा खात्याला 27,000 कोटी रुपये. आता अजितदादांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला, घातपात झाला आणि त्यांच्या पत्नीला सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवलं आणि त्यांच्याकडे काय ते अल्पसंख्याक विभाग आणि वक्फ बोर्ड स्टेट एक्साईज अशी खाती दिली. त्या खात्यांची गेल्या वर्षीची तरतूद होती 1,502 कोटी. हे उपमुख्यमंत्री आहेत बरं. 1,502 म्हणजे मुख्यमंत्र्याकडे तरतूद किती आहे? 47,000 कोटी. उपमुख्यमंत्र्यांच्या खात्याची तरतूद सुनेत्रा पवारांची किती? 1,502 कोटी. त्याच्यामध्ये वाढ किती केली? 60 कोटी. आणि मुख्यमंत्र्यांच्या खात्यांमध्ये वाढ किती रुपयाची केली? 8,000 कोटी. सुनेत्रा पवारांकडे किती वाढवले? 60 कोटी. एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे तरतूद होती गेल्या वर्षी 12,000 कोटी. तर दोन उपमुख्यमंत्र्यांमधला भेदभाव बघा. एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे 1,562 कोटी रुपयाची खाती आहेत उपमुख्यमंत्री. आणि एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे 13,969 कोटी रुपयांची खाती आहेत. आणि फडणवीसांकडे 47,000 कोटी रुपयांची खाती. म्हणजे मित्रपक्षांच्या खात्यांकडे असलेल्या तरतुदींमध्ये सुद्धा केवढा भेदभाव. इतका. अजित पवारांच्या बायकोला उपमुख्यमंत्री बनवलं 1,500 कोटी ची तरतूद. त्यांच्याकडे असलेल्या 2-3 खात्यांना मिळून 3 खाती आहेत. युवक क्रीडा वगैरे पण आहे, वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक विभाग आहे, आणि स्टेट एक्साईज 1,500 कोटी. मुख्यमंत्री 47,000 कोटी, दुसरे उपमुख्यमंत्री 13,969 कोटी. हा भेदभाव मित्रपक्षांबरोबर केलेला. आणि हे 11 लाख कोटी रुपये कर्जामध्ये गेलेला अर्थसंकल्प हा तुमच्या माझ्या सामान्य माणसाच्या ओरबाडीसाठी केलेला आहे. या राज्यातले शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यांच्याही तोंडाला पानं पुसली, त्यांचीही फसवणूक होते आहे, त्यांना हमी भाव मिळत नाहीये. त्यांची कर्ज सप्टेंबर पर्यंतची पात्र शेतकऱ्यांची माफ करणार. ते लाडक्या बहिणींमध्ये पण पात्र नापात्र केलंच होतं यांनी. तो एक आणखीन एक प्रकार आहेच आहे. कितीतरी लाख आधी पात्र असलेल्या महिला नंतर अपात्र झाल्या. तसं या शेतकऱ्यांचंही होणार. आधीच्याही एका कर्जमाफीमध्ये याच फडणवीसनी असंच पात्र अपात्र प्रकरण केलं. लोक फॉर्म भरून भरून वैतागले त्यावेळेला. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आत्महत्या झाल्या. विद्यार्थी तर कसे शिक्षणापासून दूर केले जात आहेत हे आपण पाहतोच आहे. धडाधड हजारोनी शाळा बंद केल्या जात आहेत. शेतकरी हवालदिल आहे. रोजगार म्हणजे बेरोजगारांसाठी काय आहे याच्यामध्ये? काय नाही सांगणार. वाढवण बंदर झाल्यानंतर म्हणजे वाढवण बंदरालाच विरोध स्थानिक लोकांचा सगळ्यांचा की ते नकोच म्हणून, पण ते झाल्यानंतर 12 लाखाचा रोजगार मिळेल असं म्हणतात. हा महाराष्ट्राचा अनर्थ संकल्प आहे. तुमची माझी लूट ओरबाड आणि आपल्या कर्जाच्या आपल्या कराच्या टॅक्सेसच्या पैशावरती घातलेला हा दरोडा आहे. हे मी सांगितलं आता. 1 फूट रस्ता बांधाला
41,428 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे 1 फूट रस्त्याला. त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली आणखीन बरीच लुटमार होणार आहे, ते सांगूच वेळोवेळी. पण याचा गांभीर्याने विचार करा. हे सरकार भिकेला लावायला निघाले, भिकेला लावलंय ऑलरेडी. अर्थसंकल्पाच्या एकूण आकारापेक्षा 40% जास्तीचं कर्ज आहे राज्यावरचं. 7,69,000 कोटीचा अर्थसंकल्प आणि 11 लाख कोटी रुपयाचं कर्ज. या दोनच आकड्यांमध्ये खरं रूप ओळखा या अर्थसंकल्पाचं काय आहे. आणि मग हे जे निर्लज्ज आणि बेशरम मथळे देतात ना, शेतकरी देवो भव, यांच्या तर तोंडाला शेण फासलं पाहिजे. हे वास्तव आहे. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, कारण आपोआप युट्यूब त्याला जास्त प्रमोट करेल. याच्या मागचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शहाणं करण्याचा धडपड आमची जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी. जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून हा रोजचा जो प्रपंच मांडलाय जास्तीत जास्त जणांना सजग करणं, सतर्क करणं, शहाणं करणं, याला काही प्रमाणात तरी यश येऊ शकेल. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.